नमस्कार मित्रांनो, आमच्या घरी 5 दिवसाचे गणपती आहेत, म्हणून आमचे सगळे फॅमिली फ्रेंड्स एकत्र जमले आहेत. मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून दाखवतो. मी आहे सान्वी, मी स्टँडर्ड 6 मध्ये आहे. ओके. मी आहे रुद्रांश आणि मी 6th मध्ये आहे. माझं नाव आहे शुभ्रा आणि मी 4th मध्ये आहे. माझं नाव आहे रोही आणि मी 4th मध्ये आहे. व्हेरी गुड. सगळ्यांनी हाय करा. ओके. आता आपण एक गेम खेळणार आहोत तुम्हा चौघांसोबत. आपल्या घरी कोण आलंय? गणपती बाप्पा. तर गणपती बाप्पाच्या रिलेटेड मी तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारणार. ज्याला त्या क्वेश्चनचा आन्सर येतंय त्याने लगेच टाळी वाजवायची. इट्स लाईक अ बझर. बरोबर? जो टाळी वाजवणार त्याला चान्स मिळणार आन्सर करायचा. आणि जेवढे जास्त आन्सर्स तेवढे जास्त पॉइंट्स. कळलंय सगळ्यांना गेम? मी क्वेश्चन विचारणार आहे, ज्याला आन्सर येते त्याने टाळी वाजवायची जोरात. मग मी सांगणार, मी बघते ना कारण सगळ्यांचं एकत्र की आता गुड्डूने वाजवली टाळी, मग गुड्डू आन्सर करणार. तिला मध्ये मध्ये जो बोलेल त्याचे मार्क्स कट, जो मी न सांगता आन्सर देईल त्याचे पण मार्क्स कट. कळलेलं आहे? रेडी स्टडी गो. गणपती बाप्पाची 3 नावं कोणाला येतात? ओके, रुद्रांश बोला. गणेश, विनायक, वक्रतुंड. ठीक आहे. 1 पॉइंट रुद्रांशला. गणपती बाप्पाच्या वडिलांचं नाव? सानू? शंकर. व्हेरी गुड. गणपती बाप्पाच्या भावाचं नाव? ओके, कार्तिकेय. व्हेरी गुड. किती पॉइंट्स? 2 पॉइंट्स. गणपती बाप्पाच्या आईचं नाव? गुड्डू? पार्वती. पार्वती. बरोबर. गणपती बाप्पाचं वाहन काय आहे? मूषक. मूषक म्हणजे? उंदीर. उंदीर मामा. व्हेरी गुड. गणपती बाप्पाचं आवडतं खाऊ काय आहे? कुहू? मोदक. गणपती बाप्पाने लिहिलेलं काव्य कोणतं? महाभारत. ओके, व्हेरी गुड. गणपती बाप्पाला किती दात आहेत? गुड्डू? रॉंग. 1.5. का? कारण त्याचा एक दात तुटलाय. ओके, बर. आता हा काही क्वेश्चन नाहीये गेम मधला, पण मी तुम्हाला विचारते माहिती आहे की नाही म्हणून बघायला की का तो हाफ दात तुटलेला आहे. त्यांनी महाभारत लिहिताना त्याच्या शाही संपली आणि म्हणून त्यांनी त्याचा दात तोडून द्यायला सांगितलं. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. क्लॅप फॉर क्लॅप फॉर हर. शाबास. गणपती बाप्पाला लंबोदर का म्हटलंय? लंबोदर हे नाव आहे गणपती बाप्पाचं? माहिती आहे ना? का म्हटलंय? नाही माहिती? अरे परमेश्वरा, बरं बोल. पोट मोठं आहे. लंब आहे उदर ज्याचे असा तो. उदर म्हणजे पोट, लंब म्हणजे मोठं. लंबोदर म्हणजे लंब ज्याचं उदर आहे, पोट ज्याचं मोठं आहे तो. पण त्याचं पोट का मोठं आहे? पण ते पोट मोठं फक्त मोदक खाऊन झालेलं नाही किंवा पार्वती मातेने बनवलं म्हणून झालेलं नाहीये, तर तो भक्तांच्या सगळ्या चुका आपल्या पोटात घालतो म्हणून तो लंबोदर आहे. कळलेलं आहे? आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठलंही शुभ कार्य करताना पहिला नमस्कार कोणाला केला जातो? बोला रुद्रांश. गणपती बाप्पा. व्हेरी गुड. आता गणपती बाप्पा कशाची देवता आहे? कलेची. मी सांगितलं नव्हतं तुला बोल म्हणून. ओके, 1 पॉइंट मायनस झाला. कलेचं. मला ते पॉइंट परत. एक तर कलेची आहे आणि सानू म्हणते ते बरोबर आहे, बुद्धीची देवता आहे. पहिल्यांदा सगळ्यांचे पॉइंट सांगा. किती आहेत सांग? तुला 3, तुला 4, 2 आणि 1. ओके. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात. सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे काय? आधी सगळेजण घरात गणपती आणायचे, बरोबर? जसं आपल्या घरात आलाय तसं. पण कोणीतरी एक असे स्वातंत्र्य सैनिक आहेत ज्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. त्यांचं नाव तुम्हाला माहितीये का? सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी. आणि का ही सुरुवात केली? ओके, सगळ्या लोकांना एकत्र येऊन साजरा करण्यासाठी. बरोबर, सगळ्यांनी एकत्र यावं. ओके, म्हणून ही सुरुवात केलेली आहे. कळलं? गणपती बाप्पाचा मंत्र कोणता? दोघांनी एकत्र टाळी वाजवली. हा, पण आपण कुहूला आधी विचारूया. कुहू बोला. नाही, मंत्र बाळा, ती आरती आहे. बरोबर, बोला. श्री गणेशाय नमः. ओके. आणि अजून एक मंत्र आहे, तो कोणाला माहिती आहे? नाही. ओम गंग गणपतये नमः. ठीक आहे. सो हा पण एक मंत्र आहे आणि श्री गणेशाय नमः हा पण एक मंत्र आहे. ओके. आणि आता प्रत्येकाचे पॉइंट सांगा.
5.5. ठीक आहे 5. तुझं 3. 3, 1. ठीक आहे. सो क्लॅप फॉर एव्हरीवन. एकमेकांसाठी क्लॅप करा. व्हेरी गुड. ओके, थँक्यू. बाय.